नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण नुकतंच आता DJI ॲक्शन 2 कॅमेरा घेतलेला आहे आणि तो कॅमेरा ॲक्च्युअल किती प्राईजमध्ये आपल्याला पडला ते तुम्हाला फ्लिपकार्टमध्ये जाऊन मी दाखवतो आहे। त्याच्यासोबत दोन आणखीन मी इक्विपमेंट घेतलेत, त्याचीसुद्धा प्राईस तुम्हाला दाखवतो। संपूर्ण असा हा आता व्लॉगिंग सेट आणि हा कॉम्बो आपला बनणार आहे आणि याच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये सुंदरपैकी तुम्हाला चांगले प्लेसेस पाहायला भेटतील। ऑर्डर्समध्ये गेल्यानंतर आता जवळपास 8 दिवस झाले हा कॅमेरा माझ्याकडे आला आहे आणि आपण त्याची प्राईस ॲक्च्युअल किती रुपयात मला पडला ते तुम्हाला मी दाखवतो आहे। तर 12,640 रुपयात ॲक्च्युअल प्राईजमध्ये हा DJI ॲक्शन 2 कॅमेरा मला पडला। तर 29 तारखेला मी ऑर्डर दिली आणि 8 तारखेला तो डिलिव्हर झाला। तर एक्झॅक्टमध्ये मी तुम्हाला आता फिगर्स दाखवतो। तर सेलिंग प्राईस त्यांची 25,990 होती, 12,000 डिस्काउंट, आणि स्पेशल प्राईस फ्लिपकार्टवर त्या सेलमध्ये होती ती होती 13,990 आणि डिलिव्हरी तर फ्री असती। तर मी SBIचं कार्ड वापरलं या कॅमेरा घेण्यासाठी, तर मला तिथं 1,399 तिथं ऑफ झाले आणि हँडलिंग फी 49। तर असं एक्झॅक्टमध्ये 12,640 रुपयाचा हा DJI ॲक्शन 2 मला पडला। तर हा DJI ॲक्शन 2 कॉम्बो होता। 128 GB याचं स्टोरेज आहे इंटरनल, आणि हा बेसिक्सा हे काही माउंट भेटतात त्याच्यासोबत, बेल्ट, हे प्रोटेक्टिव्ह मॅग्नेटिव्ह केस, त्यानंतर 128 GB इनबिल्ट स्टोरेज असतं आणि आपण याला ॲक्शन कॅमेरा म्हणून सुंदरपैकी पाण्यातसुद्धा याचं वरचं जे कॅमेरा मॉड्यूल आहे ते आपण 10 मीटरपर्यंत नेऊ शकतो। अशा बरेचसे फीचर्स आहेत आणि बॉक्समध्ये ह्या एवढ्या गोष्टी तुम्हाला भेटून जातील। तर याच्यासोबत जे दोन अजून मी गोष्टी घेतलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला दाखवतो। तर या DJI ॲक्शन 2 साठी मी हे त्याचा वरचा जो आपला मोबाईलला जसा आपण ग्लास लावतो तसा हा प्रोटेक्टिव्ह गार्ड आहे। याचं एक्झॅक्ट प्राईस 165 रुपये मी कॅश दिले आणि 15 सुपर कॉईन, आणि त्याच्यानंतर एक मी मोनोपॉड घेतलं आहे, ते सुद्धा आता नुकतंच डिलिव्हर झालं आहे। तर हे 3 वे मोनोपॉड यंत्रालयचं 471 रुपयाला मला पडलं। हे DJI ॲक्शन 2 साठी मी घेतलेलं आहे। तर आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सुंदरपैकी तुम्हाला या DJI ॲक्शन 2च्या कॅमेऱ्याने सगळे हाय क्वालिटी व्हिडिओज पाहता येतील। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला अनबॉक्सिंगचा व्हिडिओ चेकआउट करा। तर मित्रांनो, DJI ॲक्शन 2 साठी DJI मेमोचं ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून ॲप घ्यावं लागते। ते ॲप घेतल्यानंतर हे DJI मेमो ॲप आपण उघडायचं। त्यानंतर सुरुवातीत जेव्हा तुम्ही नवीन कॅमेरा घेतल्यानंतर त्यावर आपल्याला या कॅमेऱ्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं। त्याच्यात आपल्याला 1 वर्षाची वॉरंटी आणि सगळ्या गोष्टी भेटतात। इथं आपली एक प्रोफाईल बनते आणि त्या प्रोफाईलमध्ये तुम्ही आपलं डिव्हाइस मॅनेजमेंट करू शकता। हा आता इथं माझा सेट आहे DJI ॲक्शन 2। तर नुकतंच आपला जो हा DJI ॲक्शन 2 कॅमेरा आलेला आहे त्याची आपण अनबॉक्सिंग करत आहोत। तर हे असं काही पार्सल फ्लिपकार्टकडून आपल्याला आलं होतं आणि त्याच्यात हा DJI ॲक्शन 2चा हा बॉक्स होता। तर हा 128 GB स्टोरेजवाला पॉवर कॉम्बो आहे आणि असा काही बेसिकचा हा डबा आहे। इथं या कॅमेऱ्याच्या बेसिक काही फॅसिलिटीज सांगितलेल्या आहेत आणि काय फीचर्स आहेत ते, आणि बॉक्समध्ये काय कंटेंट आहेत हे ते दिलेलं आहे, आणि बाकी DJI कॅमेऱ्याचं केअर ॲप आणि फायनल कट प्रो ॲपल मॅकचं ते दिलेलं आहे। तर असा बेसिकचा काही बॉक्स आहे आणि इथं बारकोड आणि हे बाकीची काही माहिती आहे। तर चला, तर आपण आता ओपन करूया DJI ॲक्शन 2चा कॅमेराचा हा बॉक्स आणि बघूया DJI ॲक्शन कॅमेरा कसा आहे आणि याच्यातील काय फीचर्स आहेत। तर ओपन केल्यानंतर 2 हे भाग दिसतात आपल्याला। एक आहे हा DJI ॲक्शन 2चा, हा DJI ॲक्शन 2 पहिले ओपन करू आणि त्यानंतर हे जे ॲक्सेसरीज आहे त्या ॲक्सेसरीजचा बॉक्स आपण ओपन करू। तर हा DJI ॲक्शन 2चा बॉक्स आहे। मी पहिले अनबॉक्सिंग केलीच आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी पुन्हा हा जो डबा आहे तो ओपन करून दाखवतो आणि काय कंटेंट आपल्याला या DJI ॲक्शन 2 मध्ये मिळतात ते पाहूया।
तर हा बेसिक्स असा काही बॉक्स आहे आणि या केसमध्ये आपल्याला हे असं काही आता हे जे आहे हे पॉवर मॉड्यूल आहे आणि याला काही बेसिक नॉर्मल हे आहे आणि हे प्रोटेक्टिव्ह मॅग्नेटिव्ह केस आहे याच्यासोबत आलेलं. तर हे आपण आता बाकीचं बाजूला करू आणि DJI Action 2च्या हे मेन हे जे कॅमेरा मॉड्यूल आहे ते आपण तुम्हाला दाखवू. तर हा जो आहे हा प्रॉपर मेन कॅमेरा आहे DJI Action 2चा. हा DJI Action 2 आहे आणि याच्यावर हा जो ग्लास आहे तो एक्स्ट्रा मी मागवलेला आहे. तर मी ज्या काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत फ्लिपकार्टमधून विकत घेतलेल्या आहेत त्याच्यासुद्धा लिंक मी तुम्हाला देऊन देईल. तर ह्या DJI Action 2च्या बॉक्समध्ये हे 4 कंटेंट आपल्याला मिळतात. त्यात हे DJIचे मॅग्नेटिव्ह केज आहे हे आपल्याला असे जोडता येतं आणि हेच कॅमेऱ्याला सुद्धा अटॅच करून तुम्ही कनेक्ट करू शकता. तर कनेक्ट होतं आणि एक लाईट ब्लिंक होती. हां, तर कॅमेरा आता सुरू झालेला आहे. कॅमेरा सुरू झाला आहे. थोडा ब्राईटनेस मी वाढवतो म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल. फोटोज, व्हिडिओज आणि क्विक क्लिप, स्लो मोशन आणि टाईम लॅप्स असं हे सगळे काढू शकतो. तर हे आता नॉर्मल बेसिक व्हिडिओमध्ये जर गेल्यानंतर हे सेटिंग करू शकतो. हे 2K 60 FPS आता सेट आहे. तर इकडे 4K पर्यंत आपण जाऊ शकतो. 4K 120 FPS पर्यंत DJI Action 2 सपोर्ट करतो. तर सध्या या व्हिडिओमध्ये फक्त आपण नुसतं अनबॉक्सिंग करतो आहे. तर नॉर्मल बेसिक असा काही दिसायला हा कॅमेरा आहे. हे जे पांढरं ठिंब दिसतं हे कलर फोटो सेन्सर आहे आणि आत एक लेन्स लावली आहेत. इथून तुम्ही टच केल्यानंतर हा कॅमेरा ऑन होतो आणि हे पॉवर मॉड्यूल तुम्ही अटॅच केल्यानंतर या कॅमेऱ्याला जास्त टाईम यूज करू शकतात. असा काही हा कॅमेरा आहे. तर आता आपण ॲक्सेसरीज खोलत आहोत. तर हे ॲक्सेसरीज आहेत DJI Action 2च्या. या बॉक्सला बाजूला ठेवू आणि ॲक्सेसरीज पाहूयात आता. तर हा जे पट्टा आहे हा तुम्ही हेडला माउंट करू शकता आणि हेडला माउंट केल्यानंतर हा पट्टा इथं तुम्ही DJI Action 2 कनेक्ट करून DJI Action 2 कनेक्ट करू शकता या माउंटला आणि इझिली हा कॅमेरा वापरू शकता. असा हा कॅमेरा माउंट होतो. तर हा असा लावून तुम्ही डोक्याला प्रॉपर तुमचं कसं काय फिट होतो त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त ॲडजस्ट करू शकता. तर हा पट्टा आहे एक. तर एक छोटंसं हे एक माउंट आहे. हे माउंटसुद्धा आपण या DJI Action 2ला कनेक्ट करू शकतो आणि हे असं कनेक्ट केल्यानंतर हे माउंट जे आहे ते मी 3 वे मोनोपॉड जे मागवलं आहे त्याला आपण कनेक्ट करू शकतो. तर हा असा कनेक्ट करून आपण कुठं पण हा कॅमेरा असा माउंट करू शकतो आणि गाडी चालवत असताना हेल्मेटला सुद्धा आपण असा जोडू शकतो. तर हे ते माउंट आहे. हे क्लिप दिले आहे त्यांनी गळ्यात घालून हे तुम्ही चिटकू शकता. तर हा असा एक हे असतं त्याला तुम्ही असं याला हे कनेक्ट करून याला असं चिटकू शकता. हा असा कनेक्ट होतो आणि हे तुम्ही असं गळ्यात बँड करू शकता. तसं बँड करून हा कॅमेरा तुम्ही यूज करू शकता. तर हे अशा 2 ते 3 गोष्टी ॲक्सेसरीज DJI वाल्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत सोबत. तर हे सुद्धा तुम्ही मस्तपणे यूज करू शकता. तर असा काही हा अनबॉक्सिंगचा बेसिक व्हिडिओ आहे. तर या DJI Actionच्या जे काही शूटिंग आहे रिझल्ट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि संपूर्ण 2K 30 FPS 60 FPS 4K 120 FPSवर हे कसं काय DJI Actionचा हा आउटपुट आपल्याला मिळतं ते सुद्धा पाहू. आपण डेटा केबलनी आणि SD कार्डनी आणि कॉम्प्युटरला कनेक्ट करून याचा डाटा शेअर करू शकतो. शिवाय DJI जे मेमो ॲप आहे त्या मेमो ॲपमध्ये जाऊन
इथून या कॅमेऱ्याने जे काही आपण शूट केलं आहे ते आपण डाउनलोड करू शकतो. तर असा काही हा कॅमेरा आहे. नॉर्मल बेसिक अनबॉक्सिंग आहे. मी काही अनबॉक्सिंगमध्ये एक्सपर्ट नाही आहे. तर नवीन कॅमेरा आपल्या ट्रॅव्हलर निलेश परिवारात सहभागी झाला त्यामुळंच दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. तर मित्रांनो, DJ ॲक्शन 2साठी हे मी मोनोपॉड घेतलं आहे. तर ते सुद्धा डिलिव्हर झालं आहे आणि त्याचीसुद्धा आपण आता अनबॉक्सिंग पाहणार आहोत. बेसिकचा हा फ्लिपकार्टकडून डब्बा आलेला आहे आणि याच्यात हे 3 वे मोनोपॉड आहे. तर हे मोनोपॉडसुद्धा आपण आता पाहणार आहोत. तर हे मोनोपॉड मित्रांनो, तर या मोनोपॉडचा यूज आपल्याला या DJ ॲक्शन 2ला कनेक्ट करायला होतो. तर हे जी मी तुम्हाला क्लिप दाखवली होती DJ ॲक्शन 2ची, ते आपण कॅमेऱ्याला कनेक्ट करायची आणि इथे ती क्लिप माउंट करायची. ती क्लिप माउंट झाली की हा जो मोनोपॉडचा स्क्रू आहे त्या स्क्रूनी इथं ते फिट करायचं. ते असं फिट केलं आपण की इथं ते क्लिप अटॅच होऊन जाते आणि नंतर मग आपण या क्लिपला आपला DJ ॲक्शन 2 कनेक्ट करू शकतो. DJ ॲक्शन 2 असा माउंट होतो. तर एक असा बेसिकचा आपला आता कॉम्बो बनला आहे आणि याला वरची जी स्क्रीन लावली आहे तीसुद्धा मी ऑर्डर केलेली आहे. तुम्हाला मी फ्लिपकार्टच्या ऑर्डर्समध्ये ते दाखवलेले आहे प्रत्येक इक्विपमेंटची अमाऊंट. तर प्रत्येक ह्या गोष्टीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आणि हे असा काही हा आता ब्लॉगिंग सेटअप आपला आहे. तर असा काही हा DJ ॲक्शन कॅमेरा आहे. असा बेसिक ऑन होतो आणि नंतर तुम्ही शूट करू शकता.